गुड मॉर्निंग. तर आज सकाळी खूप छान असा पाऊस पडत होता. पावसाला बघून एकदम मन फ्रेश झाले. आज फ्रेश मनानं पटकन अंघोळ करून घेतली आणि देवपूजा करून घेतली आणि नंतर काही शूट करायला जमलंच नाही, त्याच्यामुळे काही शूट केलंच नाही. असल्या पावसाच्या वातावरणात दुपारची तर छान अशी झोप झालीच पाहिजे. तर दुपारची झोप घेऊन उठले, बघितलं तर छान वातावरण झालेलं. थोडा थोडा पाऊस पडत होता. थोडं फ्रेश झाल्यानंतर थोडं चेहरा छान दिसत होता. कॅमेरामध्ये थोडी शायनिंग मारून झाल्यानंतर आठवले की नवऱ्याचा डबा करायचा आहे, म्हणून पटकन स्वयंपाकाला सुरुवात केली. आधी म्हणलं गवारी वगैरे शिजायला टाकूया. गवारी शिजायला ठेवली, त्याच्यानंतर डाळ कुकरला लावून झाल्यानंतर मग पटकन कांदा वगैरे चिरून घ्यायचा. बाकीचं सगळं शिजूपर्यंत कांदा वगैरे आपण चिरून घेतलं तर टाइम वाचतो तेवढा. कांदा चिरूपर्यंत मस्त अशी गवार शिजलेली होती. म्हटलं मग फोडणीची तयारी करायची. आधी तेल घेतलं, तेल गरम झाल्यानंतर कांदा वगैरे टाकला, कांदा परतून घेतला. त्याच्यानंतर त्याच्यात लाल तिखट, हळद, मीठ ऍड केलं, गवारी ऍड केली. त्याच्यानंतर तिला शिजायला टाकलं. तोपर्यंत पिलू उठली. मॅडमांचा थोडा मूड फ्रेश करायचा म्हणून तिच्यासोबत थोडा टाइमपास केला. टाइमपास करायला लागले की बाकीच काही काम करू वाटत नाही, पण काम केल्याशिवाय पर्याय नाही. मग बाकीचं स्वयंपाक आवरायला केला. स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मग वैभवलक्ष्मी व्रताची कथा वाचायला घेतली. ती छान अशी वाचून घेतली. कथा वाचल्यानंतर साहेबांचा डबा पॅक करून दिल्यानंतर मग मी जेवपर्यंत पिलूच्या पप्पानी पिलूला घेऊन बसलेलं, कारण की ती मला जेवताना खूप दमवते. जेवण झालं, त्याच्यानंतर पिलूचे पप्पा गेले. मग म्हटलं किचन आवरायला घेते. पण सकाळी उठल्या जर असं अस्ताव्यस्त किचन बघितलं तर लय डोकं फिरते. पटकन किचन आवरलं. असा काहीसा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला नक्की सांगा. अंदाज फॉलो करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय.